नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न झालं. मला एक प्रश्न विचारायचा आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्या पुरोगामी सगळ्या लोकांना, किती जणांना तुम्हाला बोलवलं तरी लग्नाला? लक्षात ठेवा, असं काही नसतं. तुम्ही ज्यांच्यासाठी एकमेकांची म्हणजे मी जर एखादी कधी गोष्ट बोललो ना, तर किती शिव्या, काय शिव्या, श्राप आणि मारायच्या भाषा आणि या सगळ्या गोष्टी करतात. पण तुम्ही ज्यांच्यासाठी करताय ना, ते नक्की काय आहेत ना, याचा एकदा जरा विचार करा. मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पवार कुटुंब सगळ्यात पहिल्यांदा आधी बिझनेसमन आहे, त्याच्यानंतर राजकारणी आहे, त्याच्यानंतर मग त्यांना समाज आणि मग तुम्ही सगळे आठवता, एवढं लक्षात ठेवा. ज्या शरद पवारांची माया किती गोळवून ठेवले ना, जे तुम्ही बोलता ना, भाजपनं देश विकला, शिंदेने इतके कमवले, त्या नेत्यानं तितकं कमवले, पण या काँग्रेसच्या काळामध्ये शरद पवारांनी बसून काय काय माया गोळवले एकदा जरा बघा व्यवस्थित. किती संस्था उभ्या केल्या आणि काय काय नेऊन करून ठेवलंय, किती इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं करून ठेवले, याचा एकदा विचार केलात आणि याच्या एकदा शोधाला निघालात ना, मग तुमच्या पायाखालची जमीन हालून जाईल. असं नाही की शरद पवारच फक्त, सगळेच नेते तसेच, सगळेच नेते तशा पद्धतीचे. बघा ना, सगळ्याच नेत्यांचं घ्या तुम्ही, उद्धव ठाकरेंचं घ्या तुम्ही, त्या राज ठाकरेंचं घ्या तुम्ही, त्या एकनाथ शिंदेचं घ्या तुम्ही, बाकी जेवढी सगळी लोक आहेत जे नेते वगैरे आहेत, बघा एका आमदाराला, एखाद्या खासदाराला 2-3 लाख रुपये पगार असतो, पण एखाद्या 100 कोटीच्या प्रकल्पातून त्यांचं कमिशन एवढं असतं ना, म्हणजे एका मतदारसंघामध्ये किती रस्ते बांधले जातात, किती इमारती शासकीय सगळ्या गोष्टी केल्या जातात, त्याच्यातून मिळणारं कमिशन, त्याच्यानंतर त्यांचे जे काही ब्लॅकनं चाललेले उद्योगधंदे, या सगळ्या गोष्टींमधून गडगंज पैसा असतो यांच्याकडे, गडगंज पैसा असतो. आणि हा पैसा मग या अशा पद्धतीनं काल जे काही सुप्रिया सुळेंनी लग्न केलं ना, जिओ वर्ल्ड सेंटरला, म्हणजे अंबानींच्या याच्यामध्ये, म्हणजे सगळं त्या अंबानींना आणि अदानींना शिव्या घालण्यात त्यांचे दिवस गेले. हे शरद पवार एक तर असलं घाणेरडं राजकारण करतात ना, की ते राजकारण म्हणजे खरोखर विचित्र वाटतं. मला तरी वैयक्तिक विचित्र वाटतं. पुरोगामी काढून महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना त्यांनी विभाजून टाकलं पूर्णपणे. अरे आपली ओळख काय होती? छत्रपती शिवाजी महाराजांना पुरोगामी म्हणणारी लोक, त्यांना डाव्या विचारसरणीचं दाखवणारी लोक, छत्रपतींचा अपमान करणारी ही लोक, आणि छत्रपतींच्या समोर हे कसे अफजल खान कसा मोठा होता, औरंगजेब कसा मोठा होता, या सगळ्या गोष्टी दाखवणारे ही लोक. या शरद पवारांच्या काळामध्ये अफजल खानाची मजारीची ते मशीद झाली, बरोबर की नाही, जे आता बांधकाम तोडलं ते, त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपण खरोखर टाळ्या वाजवल्या पाहिजे. विशाळगड घ्या, बाकीचे गड घ्या, ही जिहादी पोहोचले कसे? यांना कुठे ना कुठेतरी कानाडोळा सरकारनं केला, म्हणून ही सगळी तिथपर्यंत जाऊन पोहोचली. आणि आज जेव्हा त्यांना तोडायची वेळ येते, तेव्हा बघा हे कसे बरोबर बाहेर निघतात, कसं तुम्ही धर्माचं राजकारण करताय, तुम्ही एकाच धर्माला कसं काय टार्गेट करताय, एकाच धर्माला टार्गेट करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवरती ही जाऊन पोहोचले कसे? औरंगजेबाच्या त्या कबरीला संगमरवराचा दगड लावेपर्यंत सरकार कुठल्या झोपेत होतं? जरा एकदा विचार करा, बारीक विचार करा या शरद पवारांच्या राजकारणाचा, तुम्हाला समजणार नाही. तुमचा स्वाभिमान यांनी बंद करून टाकला, तोडून टाकला. तुमची खरी ओळख काय ना, ती ओळख तुम्हाला राहूच नाही. याच्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी शरद पवारांनी केल्या. तुम्ही पुरोगामी आहात, तुम्ही लढायचं नाही, तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही फक्त अन्याय सहन करायचा, बोलायचं नाही, कोणाच्या विरोधात जायचं नाही, हेच आतापर्यंत आपल्या लोकांना शिकवलं. पण आज थोडेसे तरुण बदललेत, त्यांना सत्य काय असत्य काय या सगळ्या गोष्टी कळू लागल्यात, आणि म्हणून लोक आता हळूहळू यांना बाजूला करू लागलेत, यांची विचारसरणी बाजूला करू लागलेत. आता परवाचंच उदाहरण घ्या ना, ते कीर्तनकारांचं, की त्यांना वाटलं की कीर्तनकारांमध्ये आतंकवाद्यांची घुसखोरी झाली आहे कीर्तनकारांची. का? कारण आता यांच्या विचारसरणीचे कीर्तनकार राहिले नाहीयेत, जे सांगणार आहे की आपलं तुमचं घर आणि तुम्ही आपले बरे, बाकी कोण काय करतोय त्याच्या नादाला लागायचं नाही बाबांनो. म्हणजे काय, एकंदरीत मुसलमानांना काहीही करू दे, मुसलमानांना काही गळचिपी करू दे, तुम्ही आपलं शांत राहायचा, त्याच्या नादाला लागायचं नाही, त्याला आपलं करू द्या. काय ते तसेच असतात. म्हणजे ही भीती त्यांनी तयार करून ठेवली आपल्या समाजामध्ये. यांनी काही करत, आपण शांत राहायचं. कितीतरी लव जिहाद, कितीतरी घाणेरड्या केसेस आतापर्यंत झाल्या, कितीतरी गोहत्या झाल्या, कितीतरी लोकांचे खून झाले. बघा तुम्ही, या मुसलमानांना प्रत्येक ठिकाणी महत्वाच्या बाजारपेठांमध्ये, महत्वाच्या ठिकाणी घरं, आणि त्यांची सगळा समाज त्यांचा मोठा झाला, एवढं लक्षात ठेवा. हे त्याच्या मागं फार फार मोठं काम केलेलं आहे सरकारने, एवढं मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. प्रत्येक बिझनेसच्या ठिकाणी बघा, जाऊन कुठल्याही शहरामध्ये बघा, कोणत्याही ठिकाणी बघा, हे महत्वाच्या ठिकाणी ह्या लोक असतातच असतात. आपल्या लोकांना शरद पवारांनी कधी मोठं केलं नाही केलं, कधीच केलं नाही. आपल्या लोकांना फक्त गाव सांभाळायचं, तुम्ही आपलं गुरं पाळायची, तुम्ही आपलं सादर राहायचं, जास्त काय अपेक्षा ठेवायच्या नाहीत, आणि वेळ आली की फक्त घड्याळाला मतदान करायचं, हाताच्या पंजाला मतदान करायचं. आमच्या पिढ्या, आमच्या बापजाद्यांच्या पिढ्या आम्ही पाहिलंय, आम्ही सगळं पाहिलंय की नक्की काय होतं त्या प्रकारचं राजकारण. म्हणून आज प्रत्येक वेळेला यांच्या विरोधात बोलायची इच्छा होते. आज त्या सुप्रिया सुळेंनी लग्न केलं, कुठली विचारधारा ठेवली हो? हा रोहित पवार जेव्हा त्या सुनेत्रा वहिनींवरती बोलत होता, काल जे सुप्रिया सुळेंनी केलं ते योग्य होतं? ज्या सुप्रिया सुळे किंवा हे शरद पवार हे ह्या
चड्डीवाल्यांना RSS वाल्यांना शिव्या देत आहेत. आज त्या सुप्रिया सुळेंची पोरगी एका RSS वाल्याच्या चड्डीवाल्याच्या घरामध्ये गेले. ते तुम्हाला कसं काय चाललं सांगा मला, तुम्हाला कसं काय चाललं? अदानी आणि अंबानीला यांचा विरोध याच्यामुळे कारण यांना आता मिळत नाही काही, यांना आता कमी पैसा मिळत नाही त्यांच्याकडून, त्या उद्योजकांकडून. आता त्यांना काय, उद्योजकांची एक गोष्ट लक्षात ठेवा, ते ज्याची सत्ता त्याच्या मागून जाणार, त्यांना काही पडलेलं नाही, त्यांना काही घेणं देणं नाहीये. आता सत्ता बीजेपीची ना, ते बीजेपीकडे जाणार, उद्या यांची सत्ता आली की ते यांच्याकडे येणार, काही फरक पडत नाही. यांना मिळायचं बंद झाले की हे त्यांच्यावर ओरडणार, यांना मिळायचं बंद झाले की हे त्यांच्यावर ओरडणार. ही सगळी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी त्या धारावीच्या याच्यामध्ये आंदोलन केलं होतं, कशासाठी केलं होतं, किती कमिशन भेटलं? आता तो अदानीचा प्रकल्प चालू झालाय, आता उद्धव ठाकरे शांत पडलेत, आता नाही निघत धारावीचा पुनर्विकास, धारावीच्या लोकांना फसवलं, आता नाही निघत, आता सगळं गेलं असेल, आपाप पोचलं असेल सगळं तिथपर्यंत. कारण धारावी कशी आपल्या घराच्या कडेला आहे ना, त्याला घराच्या कडेला एवढं मोठं काय होतं ना, आपण नाही त्याच्यावर लक्ष टाकायचं, असं कसं होईल? बरोबर की नाही? ही साधी गोष्ट आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना जरी पटली ना, जरी समजली तरी खूप काही आहे. जे योग्य आहे त्याला योग्य बोलायला शिका, जो चांगलं करतोय त्याला चांगलं म्हणायला शिका, जो चुकीचं करतोय त्याला चुकीचं म्हणायला शिका. मला वाटतं ना की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, याचा अर्थ असा नाही की मी अगदी डोळ्यावर पट्टी बांधलेला अगदी हिंदुत्ववादी आहे, मग मला काही केलं, काही चुकीचं असलं तर मी एक नाही. जे योग्य आहे ते योग्य आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. माझ्या धर्मासाठी काम करणाऱ्यांना मी बोलणारच, त्यांच्याविषयी निश्चित बोलणार. मी का बोलू यांच्याविषयी? सांगा ना मला, यांच्याविषयी मी का बोलू? आणि माझ्या छत्रपतींची अस्मिता पुसायला निघालेले, त्यांची घाण करून टाकलेली, यांच्याविषयी मी का बोलू? मला नाही काय बोलायचं. पण आज त्या सुप्रिया सुळेंच्या, पवारांच्या, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं, आता का रे बाबांनो, आता तुमची ताई आमच्या घरात आलेली आहे, तुम्ही आम्हाला संघी म्हणता ना, तुम्ही RSS वाले BJP वाले म्हणता, आता सांगा आता काय करायचं? आता आपण व्याही झालोय, आता नक्की करायचं काय? आता उद्या आम्ही तुमच्या बहिणीला समजा नाही म्हटलं की आम्ही नाही पाठवणार तुमच्या घरी, तर काय तुम्ही काय गाडी करून येणार आहे का? कसं काय? म्हणजे आता पुढचा विचार काय करायचा? आता पुढे आपल्याला सगळे नातेसंबंध टिकवले पाहिजेत, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, कारण आता सून आहे शेवटी आमच्या इकडच्या परिवारातली, त्याच्यामुळं थोडंफार आम्हालाही लक्ष देणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. आता आमच्या घरातली आलेली लक्ष्मी आहे ती, तुमची पुरोगाम्यांच्या याच्यातून आमच्या याच्यात आलेली, कट्टर तुम्ही म्हणता ना हिंदुत्ववादी, हे भटुगडे, हे ब्राह्मण, त्यांना नीतिमत्ता नाहीये, त्यांना काही नाहीये. लक्षात ठेवा. ह्या सुप्रिया सुळे सांगत होते ना, मी आषाढीला, मी वारीला, मी मटण खाते, हे करते, ते करते. ठीक आहे, आम्हाला माहिती आहे त्यांचे काय विचारधारा आहे, त्या कुठल्या ख्रिश्चन आणि या सगळ्या लोकांची अत्यंत जवळच्या आहेत. आता त्यांचं काय परिवाराचं काय आहे ते सगळं माहिती. आता ते काय उघडपणे आम्ही सांगत नाहीये. जे शरद पवार म्हणतात ना की तुमच्या साल्यानं तुमच्या देवांचा बाप आहे मी, ते कशातून आलं, काय आलंय, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण आता जी काही मुलगी दिली आहे ती पैसा बघून दिली, तो बिझनेसमॅन आहे, कोण आहे, त्या सगळ्या गोष्टी बघून दिले. व्यावहारिक सगळ्या गोष्टी चालतात त्या मोठ्या लोकांच्या. तिथं गेल्यानंतर काही फरक पडत नाही. तिथं अदानी आले, अंबानी आले, ओवेसी आले, देवेंद्र फडणवीस आले, सगळे येऊन गेले. महिला नेते आल्या, भाजपच्या आल्या, इकडच्या आल्या, संघाच्या आल्या, सगळे आले. मस्तपैकी खाऊन पिऊन मस्त एन्जॉय वगैरे केल्या. सुप्रिया सुळेंनी तर डान्स वगैरे करून, अजितदादांच्या पोरांनी पण ठेका धरला त्याच्यासोबत. चला बाप आपला गेला, 2 महिने झाले अजून. काय विचित्र परिस्थिती आहे. हे सगळं करणारी ही लोक, आणि तुम्ही आपण एकमेकांमध्ये भांडत बसलोय, आपण एकमेकांना शिव्या घालत बसलोय. आता सांगावं ना मला, या शरद पवारांच्या किंवा या काँग्रेसी लोकांनी मला फक्त एक गोष्ट सांगावी की तुम्हाला या प्रकरणाविषयी किंवा या सगळ्या गोष्टीविषयी काय वाटतं. मला आवर्जून कमेंट करून सांगा की तुमचं मन दुखवलं की तुम्ही खुश झालात. आज तुम्ही म्हणता ना आम्ही त्यांचे, मग आमच्या परिवारामध्ये आज तुमची मुलगी आलेली आहे आणि संघी माणूस आहे, तो संघी माणूस आम्ही, किंवा आम्ही म्हणता ना आम्हाला संघी माणूस आहे, कट्टर हिंदुत्ववादी. आम्ही असे येडे नाही आहोत, आम्ही काय पुरोगामी होणार नाही आहोत. सगळ्यांना पुरोगामी करेल, सोडून द्या असला विषय. तिलाच पहिल्यांदा पुरोगामी काय कळतंय की नाही काय माहिती, काय रताळ कळतंय राजकारणातलं. अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती अशी होती त्यावेळेला, जर अजितदादा गेल्यानंतर जर सुनेत्रा वहिनींनी राजकारणात पायच टाकला नसताना, तर शरद पवारांनी त्यावेळेला सांगितलं होतं ना की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हा, दोन्ही कारण त्यांना वाटलं आता दादा नाहीये, आता अजित नाहीये, अजित गेलाय, आता हीच संधी आपल्याला हे सगळं एकत्र आणण्याची पूर्ण. हेच सगळं आपल्याला माहिती आहे, सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी करायचं. पण एवढे फडणवीस आणि काही एवढे येडे नाहीयेत. सुनेत्रा वहिनींना देखील माहिती आहे, आपण जर यांच्यामध्ये सामील झालो तर आपलं अस्तित्व संपलं, म्हणून लक्षात ठेवा. आणि हे मी नाही सांगत, स्वतः बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शरद पवार हा माणूस विश्वासघातक किंवा विश्वास ठेवण्याच्या याचा नाहीये. हे स्वतः बाळासाहेब म्हणायचे, मी नाही म्हणत, स्वतः बाळासाहेब म्हणायचे. त्याच्यामुळं त्यावेळेला जे काही त्यांनी निर्णय घेतला ना, तो अत्यंत योग्यच होता आणि तो घेणं फार महत्वाचं होतं. नाही तर अजितदादांच्या मागे त्यांची राष्ट्रवादी पूर्णपणे संपून गेली असती. आणि मग ती रोहित पवार जे काय आता दाखवतात ना की मीच पुढचा दादा, पवारांच्या मागे मीच, आता त्यांचंच आहे. शरद पवारांच्या मागे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार, हे दोनच माणसं आहेत त्या राष्ट्रवादीमध्ये. एवढं सगळं राजकारण करणारी ही लोक आणि ह्यांचे कार्यकर्ते, हे आम्हाला जेव्हा तुम्ही बोलता फोडाफोडीचं राजकारण करता आणि याचं करता त्याचं करता, शरद पवार आणि पोलटचं सरकार फोडलं, त्याच्या आधी किती लोकांना फोडलं, काय नेते फोडले, किती लोक गेली बाहेर. बाळासाहेबांची शिवसेना फोडणारे कोण होतं, काय, सगळ्या गोष्टी बघावं एकदा तुम्ही. तुम्हाला कसं आहे, तुम्ही भूतकाळात मागे जातच नाही, तुम्हाला मुळात म्हणजे राजकारणच काय माहित नाही. तुम्हाला काय वाटतं आज जे घडलंय तेच राजकारण.
पण त्याच्या आधीचं काय, जा कधीतरी 2000 सालचा काळ बघा, 90चा काळ बघा, त्यावेळेला शरद पवारांनी काय काय केलंय त्यावेळेला तुम्हाला समजेल. ज्या अख्ख्या मराठा समाजाचं आरक्षण शरद पवारांनी एका क्षणामध्ये ते काढून टाकलं. आज त्या सगळ्या मराठा समाजाला आज कितीतरी लोक नाग त्यांच्यातली मेली, कितीतरी त्रास त्या समाजाला सहन करावा लागला. तो त्रास आज सहन करावा लागला नसता जर त्याच वेळेला 93 साली जे काही जी आर आला होता त्याच्यावरती जर शरद पवारांनी सही केली. विचार करा यांनी काय नक्की करून ठेवलं, काय नक्की करून ठेवलं. आज या भारतीय जनता पार्टीच्या काळात निदान बाबांनो, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली टेक्नॉलॉजी, सगळ्या काही गोष्टी मिळत आहेत, खरोखर मिळत आहेत. काही गोष्टी निश्चित चूक आहेत, निश्चित काही गोष्टी नसतील होत योग्य, पण हाताची बोटं पूर्ण सारखी नाही आहेत. एखादं काम चांगलं होईल, एखादं वाईट होईल, पण यांच्या 10 पटीनं तरी चांगलं आहे, त्यांच्या 10 पटीनं चांगलं आहे. त्यांच्या 10 पटीनं देशाची व्यवस्था किंवा सगळ्या गोष्टी आज चांगल्या आहेत. आज काळी बदलला, लोकसंख्याही तेवढ्या प्रमाणामध्ये वाढली, बाकी सगळ्या गोष्टी तेवढ्या प्रमाणामध्ये वाढल्या. पण आज जर सरकारची एखादी योजना आली तर ती सामान्य तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचते, की यांच्या काळामध्ये पोहोचत नव्हती. आज सरकारने सांगितलं ना की मी वृद्धांना, मोदीचे आज लोक म्हणतात ना म्हातारी कोतारी, मोदीचे पैसे आले, 3000 रुपये आले, ते 3000 रुपये खालीपर्यंत पोहोचत आहेत. पूर्वी 3000 वरून निघाले तर खाली 300 रुपये पोहोचायचे, मधल्यामध्ये कुठे जायचे मधले पैसे. आज ही ट्रान्सपरन्सी, आज ही स्वच्छता जे आली आहे ना राजकारणामध्ये किंवा ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये, ती तरी निदान बाबांना योग्य आहे, ती चांगली आहे. आज गावाखेड्यांकडचे रस्ते वगैरे बऱ्यापैकी बदललेत. पूर्वी काय होतं मला सांगा जरा तुम्ही, आठवा जरा 20-25 वर्षापूर्वीचा काळ आठवा थोडासा. काय होतं तुमच्या गावामध्ये जाण्याची, वाट चालण्याची जी पानंद होती तुमची, घाण असायची, तिच्यामध्ये चिखल असायचा गुडघ्या एवढा. आज अख्ख्या गावांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि पायवाटा तयार झालेत. कधीपासून झाले जरा व्यवस्थित विचार करा आणि सांगा मला. आम्हालाही माहिती आहे, आम्ही काय उगाच त्या बीजेपीचं समर्थन करत नाही. मी चुकीच्या गोष्टींवरती बोलतोच, पण त्यांच्या चांगल्याही गोष्टी आहेत ज्या यांच्यापेक्षा चांगल्या आहेत, त्यामुळे आम्हाला यांना साथ द्यावीच लागेल आणि देतोच आम्ही आमच्या धर्मासाठी. कारण काय मग मला सांगा, बीजेपी उद्या गेली तर आम्ही कोणाकडून धर्माची अपेक्षा करायची हो? आमच्या देश धर्मासाठी कोणाची अपेक्षा करायची? उद्या राम मंदिराला बॉम्ब लावून उडवायला बसले ते अवलादी, आम्ही त्यांच्या सोबत बोलायचं, त्यांची सत्ता आणायची? काय येडेबिडे झालं का? आम्ही केवढे मूर्ख आहोत का? आम्हाला हे सगळ्या गोष्टी कळतात कॅल्क्युलेशनच्या. पण आता तुम्ही सगळे संघाच्या परिवारामध्ये आलाय, त्याबद्दल तुमचे मी खरोखर मनापासून स्वागत करतो. असेच या, हाफ चड्ड्या घाला, काठ्या घ्या हातामध्ये आणि संचलनाला चला. तुम्हाला पण आम्ही शिकवतो कसं असतं, काय असतं. शिकाल तुम्ही, हळूहळू शिकाल, थोडे सगळ्या गोष्टी शिकाल. फार मनातून आनंद वाटला या सगळ्या गोष्टी पाहून, की आता काय बोलायचं म्हणलं या कार्यकर्त्यांना, यांचं काय नक्की प्रतिक्रिया असेल, म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी.